धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. चहू दिशांना खडा पहारा देत उभे असलेले डोंगर पर्वत, त्यांच्या अंगाखांद्यावर पसरलेलं हिरवगार रत्नवैभव, पर्वतांच्या पायथ्यापर्यंत पसरलेला विस्तीर्ण शांत जलाशय, मंद धुक्यात दिसणारी धुसर घरं मंदिरं, रानामनातून जाणाऱ्या नागमोडी वळणाच्या लाल मातीच्या वाटा आणि रस्ते, गाणाऱ्या पक्ष्यांचं मुक्त दर्शन आणि मनाला मोहून टाकणारं बरंच काही. अशा या निसर्ग संपन्न परिसरात थांबावं, तिथली लोभसवाणी निसर्गचित्र डोळे भरून पाहावीत आणि चाकोरीबद्ध दिनचक्रात शिणलेल्या शरीराला तसंच मनाला उभारी द्यावी, असं वाटणं जितकं नैसर्गिक तितकंच स्वाभाविक देखील. देशी परदेशी पर्यटकांना थंड हवेचं ठिकाण म्हणून माहीत असलेल्या महाबळेश्वर पासून तासाभराच्या अंतरावर वसलेलं कोयना धरणाच्या जलाशयाच्या काठावरचं हे एक गाव तापोळा. कोयनेवर धरण झालं, गावाला बारमाही पाणी मिळालं, पण जलाशयाच्या काठी असलेल्या तापोळा गावच्या अडचणी संपल्या असं मात्र झालं नाही. पाण्याच्या फुगवट्यात शेतजमिनी गेल्या, डोंगर उतारावरची शेती तेवढी गावकऱ्यांपाशी उरली. पिकासाठी मुबलक शेतजमीन नाही, डोंगरावर गवतचरा असून दुग्ध व्यवसाय नाही, प्रचंड मोठा जलाशय असून पुरेसा मत्स्य व्यवसाय नाही, कारखाने नाहीत आणि कृषी आधारित उद्योगही नाहीत. या परिस्थितीमुळे तापोळ्यातील तरुण मंडळी रोजगाराच्या शोधात शहरात गेली आणि म्हातारे कोतारे तेवढे गावात उरले. असं असतानाही तापोळ्यातील काही युवक जलाशयातील पाण्याच्या मदतीनं गावातील पडीक जमिनीवर आधुनिक शेती करण्यासाठी उभे ठाकले. बँकांकडून कर्ज घेऊन त्यांनी हरितगृह शेती सुरू केली. पण महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पात्राच्या शेजारी आम्ही धरणग्रस्त भागातील जे शेतकरी आहोत, या शेतकऱ्यांनी मिळून वडिलोपार्जित शेतीबरोबरच आधुनिक शेती करण्याचा विचार करून याच ठिकाणी आपल्याला जे मागच्या बाजूला दिसत आहेत असे पॉली हाऊस उभारले होते. या पॉली हाऊसमध्ये जरबेराची फुलशेती करण्याचा विचार करून आणि त्यानिमित्ताने अधिक अर्थार्जन प्राप्त होईल या उद्देशानं आणि इथला जो बेरोजगारीचा प्रश्न तो सुटेल या उद्देशानं आम्ही फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये या विभागातील 10 ते 12 युवकांनी मिळून आम्ही वैयक्तिकरित्या बँकांचे कर्ज घेऊन फुलशेती हा प्रकल्प उभा केला. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्टेट बँक, महाराष्ट्र बँक अशा नॅशनलिस्ट बँकांनी आम्हाला अर्थसहाय्य केलं. 5 वर्ष हा प्रकल्प आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिक चांगलं हवामान असतानासुद्धा, उत्पादन क्षमता चांगली असतानासुद्धा दळणवळण आणि मार्केटिंग हातामध्ये नसल्यामुळं हा आमचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आली. अपयश आलं म्हणून प्रयत्न सोडून द्यायचे आणि व्यवसाय उद्योग करणं जमायचं नाही म्हणत नोकरी शोधायला लागायचं, ही गोष्ट त्या जिद्दी तरुणांना पटणारी नव्हती. तापोळा गावावर निसर्गाचा वरदहस्त तर होताच, शिवाय पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणं तापोळ्याच्या परिसरात होती. ऐतिहासिक किल्ले होते, नद्यांचा संगम होता, अभयारण्य होतं, जलक्रीडांसाठी जलाशय होता, वनविहारासाठी जंगल होतं आणि शहरवासियांना मोहणारं ग्रामीण वातावरणही होतं. तापोळा हे महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी आहे शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा सांगणारं जावळीचं खोरं. आपल्याला दिसतोय तो आहे प्रतापगडाचा किल्ला. याच ठिकाणी आहे वासोटा किल्ला, मधुमकरंदगड असे ऐतिहासिक किल्ले. मोठं आणि विस्तीर्ण असं असणारं आणि सदाहरित वनांनी प्रसिद्ध असणारं
व्याघ्र प्रकल्पाने शासनाने जाहीर केलेलं असं इथलं कोयना अभयारण्य. याच ठिकाणी आहे कोयना, सोळशी, कांदाटी नद्यांचा त्रिवेणी संगम आणि शिवसागराचा प्रचंड असा जलाशय. 100 ते 110 किलोमीटर असणारं बॅकवॉटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तसंच जागतिक वारसा लाभलेलं कास पठारसुद्धा याच तापोळ्यापासून खूप जवळ आहे. जगाने प्रसिद्धी दिलेली असे महाबळेश्वर आणि पाचगणीसारखी जागतिक पर्यटन स्थळंसुद्धा आपल्याला या तापोळ्याच्या परिसरात पाहायला मिळतात. हा विभाग खऱ्या अर्थानं डेव्हलप होत आहे तो केवळ कृषी पर्यटन या संकल्पनेतूनच. गेल्या काही वर्षात भटकणाऱ्या पर्यटकांच्या अपेक्षा बदलत आहेत. शहरातील हॉटेल्समध्ये राहण्याऐवजी गावात राहून ग्रामीण जीवनाचा अनुभव आणि आनंद घेण्याकडे भटक्यांचा कल वाढत आहे. म्हणूनच तापोळ्यातील तरुणांनी कृषी पर्यटन व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीसुद्धा असे पर्यटनाचे प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आले होते, मात्र ते काही अंशी परिणामकारक ठरले नाहीत. मात्र गेले 2-3 वर्षापासून या ठिकाणी सुरू असणारं कृषी पर्यटन हे या विभागाला आपली नवीन ओळख निर्माण करून देत आहे. अशी परिस्थिती असतानासुद्धा तापोळा विभागामध्ये बेरोजगार युवक, पडीक जागा आणि अर्थशून्य अशी शेतीची बेरीज आपल्याला पाहायला मिळते. पडीक असणारी जमीन कसण्यासाठी इथं युवकांना रोजगार निर्माण होत नाही आणि त्यामुळं आम्ही या विभागातल्या 5 ते 6 युवकांनी मिळून एक तापोळा कृषी पर्यटन कंपनी स्थापन केली आणि याच्यामध्ये आम्हाला जे सहकार्य मिळालं ते नाबार्डचं आणि यांच्या सहकार्यातून आम्ही तापोळा ॲग्रो टुरिझम प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इथे स्थापन केली आणि सुरू केला कृषी पर्यटनाचा व्यवसाय. कृषी पर्यटनासंबंधीची परिपूर्ण माहिती देऊन ग्रामीण भागातील रोजगार वाढीला मदत करावी यासाठी नाबार्डनं महाबळेश्वर तालुक्यातील तरुणांकरता 1 महिन्याचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं. त्या प्रशिक्षणामुळे तापोळा गावच्या तरुणांचा उत्साह वाढला. शिबिरातील माहिती मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी गावामध्ये मोबाईल तंबूची कृषी पर्यटन केंद्र सुरू केली. नाबार्डने या तरुणांना मार्गदर्शक प्रशिक्षण देण्याच्या निमित्तानं महाबळेश्वर तालुक्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाबळेश्वरमधील 30 युवकांना कृषी पर्यटनाचं पहिलं प्रशिक्षण देऊन याच युवकांनी पुढे जाऊन महाबळेश्वर दर्शन कृषी पर्यटन सहकारी संस्था नावाची एक सहकारी संस्था पर्यटन क्षेत्रातली स्थापन केली. या संस्थेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आणि यामुळे महाबळेश्वर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना शेतकऱ्याच्या बांधावर शेतीमध्ये राहण्याच्या निमित्तानं एकत्र आणण्याकरिता ज्या काही योजना करायची गरज आहे त्या योजना करत असताना आम्ही पर्यटकांना तंबू व्यवस्थेचं नियोजन केलं. सुरुवातीला आम्ही मोबाईल तंबू आणले आणि त्यातून आम्ही व्यवसाय सुरू केला. पर्यटन सहकारी संस्थेच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू झाला होता, मात्र याच्यामध्ये अधिक भर घेण्याची गरज होती आणि म्हणून आम्ही या संस्थेतल्या 6 सभासदांनी, मी स्वतः, रमेश धनावडे, सिद्धार्थ गायकवाड, नितीन गायकवाड, दीपक शिंदे आणि संदीप उत्तेकर या माझ्या बाकीच्या सर्व सहकार्यांनी मिळून आम्ही तापोळा इको ॲग्रो टुरिझम या पार्टनरशिप फर्मची स्थापना करून पर्यटकांसाठी निवासी तंबूंची व्यवस्था केली आणि आमचा सुरू झाला कृषी पर्यटनाचा व्यवसाय. निसर्गाच्या जवळ नेणाऱ्या मोबाईल पर्यटन व्यवस्थेला मिळणारा पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहता कायमस्वरूपी सामूहिक शेतकरी कृषी पर्यटन केंद्र उभारावं असा विचार तापोळकर तरुणांच्या मनात दृढ होऊ लागला. मात्र त्यांच्या कल्पनेतील पर्यटन केंद्राच्या उभारणीसाठी त्यांना हवी होती एक मोक्याची जागा. तापोळा गावातील एका गावकऱ्यानं त्यांची ही गरजही पूर्ण केली. पूर्वजांची जमीन आमची होती ती सर्व पाण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर उर्वरित काही जमीन राहिली त्याच्यामध्ये ही स्ट्रॉबेरीची शेती आम्ही करून आमच्या उपजीविकेचं साधन आम्ही तयार केलेलं आहे. भविष्यामध्ये निसर्गानं साथ दिली तर उत्पन्न मिळतं, निसर्गाने जर साथ नाही दिली तर आम्हाला हे उत्पन्नाकडं पाठ फिरवावी लागते, अशी आमची ही परिस्थिती. आणि म्हणून आमच्या परिसरामध्ये अशी काही तरुण वर्ग मुलं एकत्र आली आणि त्यांनी तापोळा ॲग्रो टुरिझम ही एक सहकार उभा केला. त्या सहकाराच्या माध्यमातून त्यांचा जो ॲग्रो टुरिझम आहे त्याच्यासाठी त्यांना जागा पाहिजे होती. म्हणून आदरणीय या संस्थेचे संस्थापक गणेश उत्तेकर यांनी माझ्याकडनं मागणी केली. त्यामुळे मी 1.5 एकर जागा त्यांना माझ्या वाडवडला जी होती ती त्यांच्याकडं मी सुपूर्त केली. एक 5 लोक एकत्र करून एक संस्था उभी केली. त्या संस्थेचं माध्यम पर्यटक येतात,
मौज मजा लुटतात, आमच्या स्ट्रॉबेरीमध्ये येतात, स्ट्रॉबेरीचा स्वादसुद्धा ते लोक घेतात. अशा माध्यमातून आणि म्हणून सर्व तरुण वर्गाने या विभागातल्या शहरी विभागाकडे जाणं टाळून आम्हा शेतकऱ्यांप्रमाणे ॲग्रो टुरिझमचा हा प्रोजेक्ट उभा करावा आणि इथला रोजगार इथंच मिळावा, इथला व्यक्ती इथंच सट व्हावा. चौफेर पसरलेल्या नयनरम्य परिसराचं दर्शन घडवणारी मोक्याची जागा मिळाली. मात्र तेवढ्यानं काम भागणार नव्हतं. त्या जागेवर शहरी पर्यटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी निवास व्यवस्था उभी करावी लागणार होती. त्यासाठी आवश्यक असणारं आर्थिक बळ तरुणांपाशी नव्हतं. तरुणांची उमेद लक्षात घेऊन नाबार्डनं आर्थिक मदत केली आणि काही दिवसातच कोयना जलाशयाच्या काठी सुसज्ज असं तापोळा निसर्ग आणि कृषी पर्यटन केंद्र उभं राहिलं. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि कोयना नदीच्या किनारी पर्यटकांना पसंत पडेल अशा ठिकाणी आम्ही हे पर्यटन केंद्र सुरू केलं. विशेष म्हणजे या पर्यटन केंद्रामध्ये पुरेपूर सर्व साधन संपत्तीचा उपयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना या अत्याधुनिक सुविधा देण्याची गरज पर्यटकांना होती आणि ही गरज ओळखून आम्ही अधिक आर्थिक क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अडचणी येत होत्या. आम्ही सर्व इथले बेरोजगार युवक होतो. आमच्याकडे एवढी आर्थिक सुबत्ता नव्हती. म्हणून आम्ही नाबार्ड या संस्थेकडे परत एकदा विनंती केली की त्यांनी आम्हाला अर्थसहाय्य करावं. विशेष म्हणजे या नाबार्डचे साताऱ्याचे प्रबंधक माननीय साळवेकर साहेब आणि महाराष्ट्राचे CGM माननीय अशोक साहेब यांनी आमची विनंती मान्य केली आणि आमच्या कंपनीला 40 लाख रुपये लोन मंजूर केलं आणि आमचा अत्याधुनिक सुविधा देण्याचा जो काही उपक्रम होता तो या नाबार्डच्या मदतीनं पूर्ण झाला. तंबू व्यवस्था, त्याचबरोबर गार्डन, त्याचबरोबर उपक्रमांसाठी लागणारं साहित्य, मीटिंगसाठी लागणारा हॉल, या सर्व सोयी आम्ही इथं उपलब्ध करून दिल्या. आमची माती आमची माणसं. तापोळ्याच्या या कृषी पर्यटन केंद्रात थांबून पर्यटकांना ग्रामीण वातावरण अनुभवता येतं, जंगल सैर करता येते, स्ट्रॉबेरीच्या शेतात भटकता येतं, बागेत फिरताना रंगीबेरंगी पक्ष्यांना पाहता येतं, त्यांचं गाणं ऐकता येतं, मनपसंत खेळ खेळता येतात आणि रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती बसून गप्पा गाण्यात दंग होऊन जाता येतं. पर्यटकांचं आपुलकीनं स्वागत करणारी इथली मंडळी पर्यटकांच्या आवडीप्रमाणे भटकंतीची आणि कार्यक्रमांची आखणीही करून देतात. इथे येणाऱ्या लोकांना आम्ही त्यांना इथे आल्यानंतर लिंबू सरबत किंवा कोकम सरबत असं देतो. त्यानंतर त्यांना रूम दिले जातात. नंतर स्ट्रॉबेरी गार्डन व्हिजिट, कॅम्प फायर असं सगळ्या ॲक्टिव्हिटी, स्विमिंग, कायाकिंग असं. आणि इथे कॉन्फरन्स हॉल आहे आतमध्ये, तिथे मोठ्या मोठ्या मीटिंग्स वगैरे घेतल्या जातात, कार्यक्रम अरेंज केले जातात. जंगल सफर त्यांना आम्ही घेऊन जातो रात्री. त्यानंतर ट्रेकिंगला आम्ही सकाळी साधारण 7च्या दरम्यान इथून बोटीतून घेऊन उतेश्वर मंदिर आहे तिकडे आमचा एक माणूस असतो सोबत. तिकडे गेल्यानंतर आम्ही त्यांना ते सगळी माहिती वगैरे सांगतो. अथांग जलाशयाचं सान्निध्य हे तापोळा निसर्ग आणि कृषी पर्यटन केंद्राचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यामुळेच इथे आलेल्या पाहुण्यांना विविध जलक्रीडा प्रकार अनुभवता येतात. साहसी जलक्रीडेपासून आनंददायी जलविहारापर्यंत अनेक सुविधा तापोळ्याच्या या कृषी पर्यटन केंद्रात उपलब्ध आहेत. इथे येणाऱ्या पर्यटकांना नौकार विहाराचा आनंद लुटता येतो. त्यामध्ये येथील लोकल ज्या इको फ्रेंडली बोट आहेत त्या कायाकिंगमध्ये एक वेगळा आनंद मिळतो. त्याबरोबर इथे मच्छीमारीसाठी इथला लोकल रॉडने फिशिंग करता येते. दुसरं ह्याच्यात लाईफ जॅकेट घालून स्विमिंग करता येतं. बाकी इथून ट्रेकिंगसाठी जाण्यासाठी काही बोट आहेत. त्यात मोटर बोट, स्पीड बोट, रोईंग बोट, पॅन्डल बोट
अशा बोटच्या सहाय्याने पलीकडच्या डोंगरावरती जाता येतं आणि तिथून जंगल वॉक वगैरे असं करता येतं. नवीन काहीतरी पाहायला आणि अनुभवायला घराबाहेर पडणाऱ्या पर्यटकांची रोजच्यापेक्षा वेगळ्या चवीचं अस्सल गावरान आणि घरगुती पद्धतीचं जेवण आणि उपाहार मिळावा अशी ही अपेक्षा असते. तापोळा कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांची ही इच्छा पूर्ण करण्यास नेहमीच तत्पर असतं. जेवणामध्ये आम्हाला थाळी सिस्टीमनं आम्ही जेवण देतो. त्यामध्ये त्यांच्या आवडीनुसार भाजी, बैगनची म्हणा, भेंडी फ्राय म्हणा, किंवा इथली लोकल भाजी अगदी आपण माठ म्हणतो की पालेभाज्यांपैकी माठ ही भाजी आपण देतो त्यांना, किंवा अगदी त्यांच्या आवडीनुसार गिरवीमधली म्हणलं तरी पंजाबी डिशेस किंवा पनीर, त्यानंतर मिक्स व्हेज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्यांना त्यांच्या आवडीनुसार भाज्या देतो. पण प्रामुख्यानं आम्ही येणाऱ्या पर्यटकाला लोकल आयटम म्हणून लोकल ज्या इथे भाज्या तयार करतो आम्ही त्याच, किंवा नॉनव्हेजमध्ये म्हणलं तर गावठी चिकन, गावरान कोंबडे आणून साध्या पद्धतीनं की गिरवीवाले न करता रस्सा, पातळ रस्सा आणि सुकं चिकन असं गावठी पद्धतीने देतो. आत्तापर्यंतच्या कस्टमरच्या रिस्पॉन्सनं गावठी पद्धतीचं जेवण त्यांनी आवडण्यात त्याला जास्त ते रिस्पॉन्सिबिलिटी देतात. आम्ही इथे मिनिमम एक 30 लोकांच्या वर मुलं असतील तर बुफे लावतो. बुफे लावून अनलिमिटेड जेवण देतो त्यांना पॅकेज सिस्टीमनं. अनलिमिटेड जेवणामध्ये इथे आमची 4 मुलं बुफेवरती असतात. त्यांच्या हातातून तिकडून सर्व्हिस करतो आम्ही त्यांना. त्यामुळं कस्टमर अगदी 100 लोकांपर्यंत असलं तरी आम्हाला जास्त मेहनत करा किंवा जास्त जड जात नाही बुफे पद्धत लावल्यामुळे. अपेक्षेहून अधिक चांगली निवास व्यवस्था आणि उत्तम सेवा सुविधा मिळाल्या की पर्यटक अगदी तृप्त होऊन जातात, समाधान पावतात आणि मनापासून आपली मतं देखील सांगून जातात. तापोळा हे खूप सुंदर पर्यटन केंद्र आहे आणि मी तर इथे पहिल्यांदाच आली, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि इथलं लोकेशन वगैरे खूप छान आहे. प्रत्येक व्यक्तीने इथे यावं असं माझी तरी इच्छा आहे आणि कोणालाही आल्यानंतर इथे आवडेल याची मी ग्वाही देते. आणि दुसरं म्हणजे इतर ठिकाणांपेक्षा काहीतरी वेगळं आहे इकडे, कारण की आपल्या दैनंदिन जीवनात त्याच गोष्टी असतात रोज. म्हणजे आपण कुठे फिरायला गेलो तेच हॉटेल, तेच जेवण, त्याच सगळ्या गोष्टी. इथे काहीतरी वेगळं असं की आपण टेंटमध्ये राहतो, टेंटमध्ये काहीतरी वेगळ्या फिलिंग्स आहेत आपल्या. आणि त्याशिवाय इथलं जेवण ते पण खूप सुंदर आहे, म्हणजे आपल्या गावची आठवण करून देते आपल्याला. महाबळेश्वरपासून हा जो स्पॉट आहे 20 ते 25 किलोमीटरवरती आहे आणि हा जो स्पॉट आहे ते बाकी टुरिझमपेक्षा हा जो स्पॉट आहे तो रिव्हरला लागून आहे. त्याच्यामुळे इकडची जी थंडी, त्याच्यानंतर इकडे जे इको टुरिझमने जे ॲग्रो इको टुरिझम ज्यांचं आहे त्यांनी एकदम सुरेख असं व्यवस्था केलेली आहे लोकांसाठी. टेंटची सुद्धा मजा घेता येते. त्याच्यानंतर इंटरनल ज्या सर्व्हिस आहेत त्यांच्या, जसं की घरगुती जेवण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर रिव्हर टचमध्ये जे आपण मजा करू शकतो, जसं की त्यांचे बोटिंग चालतात, त्याच्यानंतर स्विमिंगसाठी ते लोक देतात, फिशिंगसाठी सुद्धा करायला देतात. त्याच्यामुळे महाबळेश्वरमध्ये राहून जी मजा करता येत नाही ती इको ॲग्रो टुरिझम जे आहे यांचं त्यांच्यामध्ये राहून आपल्याला खूप अशी मजा करता येते. आमची माती आमची माणसं. पर्यटन व्यवसायाच्या विकासामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असतो. तापोळ्यातील या कृषी केंद्रानं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गावातील बऱ्याच लोकांना रोजगार मिळवून दिला आहे आणि शहराकडे जाणाऱ्या तरुणांचा ओघ काही प्रमाणात तरी थांबवला देखील आहे. मी आतापर्यंत वडिलांची शेती करत होतो आणि त्या शेतीला जोडधंदा म्हणून मी एक बोट व्यवसाय चालू केला. आतापर्यंत आम्ही विशाल बोट क्लब या संस्थेला आमचा धंदा चालू होता, परंतु आतापर्यंत काही कस्टमरला काही माहीत नसल्या कारणानं ते कस्टमर एवढ्या प्रमाणामध्ये येत नव्हते, एवढा आमच्या प्रमाणात काही धंदा नव्हता. पण आता हे गणेश उतेकर यांनी हा जो एक टुरिझमचा जो व्यवसाय जो सुरू केलेला आहे, कंपनी सुरू केलेली आहे, त्याच्यामार्फत त्यांच्यामुळं हे कस्टमर इकडे येतं. या तरुणांना असेच जर इथं थांबवायचं असेल तर असेच व्यवसाय जर उभे करून दिले तर इथं तरुण ते थांबल्या जातील आणि जेणेकरून त्यांचा प्रपंच, त्यांचं कुटुंब, त्यांचं आईवडील याच ठिकाणी बघता येईल. आमचा शेती व्यवसाय हा थोडाफार तुरळक चालतो, त्याच्यामधून आम्हाला काय आमचा पोटनिर्वाह होत नाही. तर तसेच आम्हाला बोटक्लब हा आमचा एक बोटक्लब झाल्यामुळं, पर्यटन व्यवसाय संस्था झाल्यामुळं आम्हाला एक उपजीविकेचं एक साधन मिळालं.
तापोळा निसर्ग आणि कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीत नाबार्डचा सिंहाचा वाटा आहे. प्रशिक्षणापासून आर्थिक सहाय्यापर्यंत नाबार्ड खंबीरपणे तरुणांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळेच तापोळा गावातील जिद्दी तरुणांचं स्वप्न साकार झालं. आपण खूप वेळा पाहतो की शेतकरी काबाड कष्ट करतात, शेतामध्ये खूप राबतात, पण तरी त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. ह्याची अनेक कारणं आहेत. एकतर त्यांचा जे उत्पादन खर्च असतो तो बऱ्याच वेळा जास्त होतो, कारण ते वैयक्तिकरित्या सगळ्या निविष्ठा घेतात. आणि दुसरं मार्केटिंगसाठी अनेक चॅनल्समधनं त्यांना जायला लागतं, त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. आणि याच्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. म्हणून नाबार्डनी उत्पादक संस्था ही संकल्पना राबवायचं ठरवलं. तर असंच आम्ही उत्पादक संस्थांवर एक प्रशिक्षण कार्यक्रम सातारामध्ये केला होता. तर त्यावेळी गणेश उटेकर म्हणून महाबळेश्वरजवळ तापोळा गाव आहे, तिथून आले होते. आणि जेव्हा त्यांना आम्ही संकल्पना सांगितली तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमची घरी जागा आहे, महाबळेश्वरच्या जवळ आमचं गाव आहे, तर आम्ही टुरिझमसाठी काही करू शकतो का. तर त्यावेळी आम्ही त्यांचा उत्साह आणि त्यांची जी काहीतरी करून दाखवण्याची जी क्षमता आहे, जिद्द आहे, ती बघून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही उत्पादक संस्था तयार करा. आणि त्यांनी ज्या काही ॲक्टिव्हिटीज प्रपोज केल्या होत्या, जसं त्यांना टेंट बांधायचे होते किंवा बोटिंगसाठी काही सुविधा निर्माण करायची होती, डायनिंग हॉल बांधायचा होता, तर त्याच्यासाठी आम्ही साधारण 30 ते 35 लाख रुपये त्यांना कर्ज दिलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मार्केटिंग आणि त्यांची वेबसाईट डेव्हलपमेंट करणं किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करणं किंवा त्यांची क्षमता वाढवणं, कशा पद्धतीने हा टुरिझमचा व्यवसाय करायला पाहिजे याबद्दल क्षमता त्यांची वाढवण्यासाठी काही आम्ही त्यांना ग्रांटही दिली आणि त्याचा त्यांनी चांगला फायदा घेतला. एखाद्या व्यवसायातील कुणा एकाचं यश तोच व्यवसाय करू इच्छिणाऱ्या अनेकांना मार्गदर्शक ठरतं, धीर देतं, त्यांचा आत्मविश्वास वाढवतं आणि नव्या व्यवसायाच्या वाटेनं जाण्यासाठीही उद्युक्त करतं. याच ठिकाणी आता दिवसेंदिवस पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. देशातील परदेशातील पर्यटक या पर्यटन केंद्राला भेट देत आहेत. याचबरोबर या एकूण महाराष्ट्रातले विविध ठिकाणावरचे शेतकरीसुद्धा या पर्यटन केंद्राला भेट देत आहेत. याचाच एक भाग म्हणून आम्ही इथून पुढे या कंपनीचा जो हा काय कार्यक्रम सुरू आहे तो असाच सुरू ठेवून इतर शेतकऱ्यांना अशाच पद्धतीची पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी या कंपनीच्या मार्फत मार्गदर्शन करण्याची भूमिका घ्यायची जबाबदारी कंपनीनं स्वीकारलेली आहे. मी आपल्या या माध्यमांच्या वतीनं आणि माध्यमातून मी या आमच्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी सुद्धा शेती होत नाही किंवा शेतीमध्ये बऱ्याच अडचणी आहेत म्हणून खचून न जाता शेतीसाठी पर्यायी व्यवस्था असणारा हा पूरक व्यवसाय म्हणून त्या कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करावी आणि आमचा जसा विकास या केंद्रांमार्फत सुरू आहे तसं त्यांनीसुद्धा करावा अशी मी या आपल्यामार्फत आणि आपल्या माध्यमातून विनंती करत आहे. महाबळेश्वर कृषी पर्यटन सहकारी संस्थेची स्थापना करून तापोळा निसर्ग आणि कृषी पर्यटन केंद्र निर्मितीचा तापोळकर युवकांचा यशस्वी प्रयोग कृषी पर्यटन केंद्र निर्माण करण्याची इच्छा असणाऱ्या अनेक युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.